आज दिनांक 14 मे 2016 म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने उडाण कंधारी तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानामध्ये मी रामेश्वर तिरमुखे, जी मला तुम्ही व्याख्याता म्हणून या ठिकाणी बोलावलंय त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व जे उपस्थित आहेत त्या उपस्थितांना खूप खूप शुभेच्छा देतो. सोबतच या ठिकाणी येत असताना आणि आल्यानंतर हा जो देखावा आपण या ठिकाणी केला आहे, बाल शंभू राजांच्या भूमिकेमध्ये हा जो तरुण आहे आणि याच्यासोबत ज्या असणारे ज्या मावळे आहेत, मी निश्चितपणे अतिशय इतिहासाला जिवंत करणारा हा प्रसंग आपण या ठिकाणी उभा केला. त्यामुळं आपलं मी खूप खूप स्वागत करतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं धन्यवादही देतो. अगदी या जयंती समितीचे जे सर्व सदस्य संयोजक आहेत, यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट सचिनजी उढाण जे माझ्याशी सतत संपर्कात आहेत, असे माझे स्नेही शिक्षक मित्र दत्तामामा उढाण आणि सर्व संयोजक यांनाही धन्यवाद देत असताना माझ्यासोबत आलेले माझे मित्र विनोद वाघाळकर सर यांनाही मी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यासोबत संवाद साधत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर ठेवतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भाने बोलत असताना एक विचारवंत किंवा एक लेखक असं म्हणतोय की पुत्र प्रतापी श्री शिवबाचा धन्य शंभू झाला. पुत्र प्रतापी श्री शिवबाचा धन्य शंभू झाला. शिवकुळाचा झेंडा हाती कीर्ती गगनाला. जशी फिरे तलवार तसाच चालवी लेखनीला. अर्पण करूनी प्राण आपुला रक्षिले स्वराज्याला. या ज्या 4 ओळी आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि अतिशय अर्थपूर्ण आहेत की या ओळींच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे शंभू राजांचं शौर्य, कार्य, त्यांचा पराक्रम, त्यांचं धाडस, त्यांची लेखणी या गोष्टींची सहजपणे जाणीव होते. आपल्याला शंभू राजांचं जे 32 वर्षाचं आयुष्य आहे, त्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेला जो संघर्ष आहे, त्यांनी गाजवलेली जी तलवार आहे, त्यांनी गाजवलेली जी लेखणी आहे, या दोनही गोष्टी आपल्यापुढं मी अगदी सहजपणे त्यांचा बालपण ते 32 वर्षाचा प्रवास सांगत असताना एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की वयाच्या 2ऱ्या वर्षी आईविना पोरका झालेला, वयाच्या 9व्या वर्षी 4000ची मनसबदारी स्वीकारणारा आणि वयाच्या 9व्या वर्षी महाराजांसोबत आग्रा भेटीला गेलेला, वयाच्या 13व्या वर्षी ज्याने रायप्पा महार या शूरवीरांचा दरबारात सत्कार करणारा, वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये छत्रपती शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा, यांच्या कार्याचा गौरव आहे. सोबतच वयाच्या 15व्या वर्षी आणखी 3 ग्रंथ लिहिले. वयाच्या 16व्या वर्षी 10,000 सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभूराजे, वयाच्या 17व्या वर्षी ज्यांनी फोंडा किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांसोबत लढाईस असणारा आणि आघाडीचं नेतृत्व करणारा, 18व्या वर्षी राजगादीचा पहिला युवराज, 19व्या वर्षी संत तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर पहिली वारी सुरू करणारा आणि जी यासोबत वयाच्या 23 ते 32 यापर्यंत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, मोगल या 5 सत्तांशी लढणारा भिडणारा राजा म्हणजेच शंभूराजे म्हणजेच संभाजी महाराज. या संभाजी महाराजांचा जो प्रवास आहे हा फार धगधगता इतिहास आहे, ज्या संदर्भामध्ये फ्रेंच प्रवासी ॲबेकरे या प्रवास वर्णनात लिहितो की संभाजी महाराज हे शिवरायांपेक्षा काकणभर अधिक सरस आणि सैन्याला संभाजीसोबत लढण्यास अधिक आनंद व्हायचा, अधिक म्हणजे त्यांना स्फुरण चढायचं. म्हणजे सैन्याची रयतेची काळजी घेणारा हा युवराज होता, हा राजा होता, हे आपल्याला सहजपणे या ओळीमधून सहजपणे लक्षात येते. आपल्याला यासोबतच संभाजी महाराजांना बहुभाषिक होते, त्यांना जवळपास 9 भाषा अवगत होत्या आणि त्या 9 भाषामध्ये ते संवाद साधायचे, लेखणी चालवायचे, हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. आपल्याला मी निश्चितपणे
काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असताना, काही प्रसंग तुमच्या पुढे ठेवत असताना अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सहजपणे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला जो इतिहास आहे तो इतिहास अगदी डोळसपणे आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत वारंवार येणं फार गरजेचं आहे, हे मला सहजपणे लक्षात येतं आहे. कारण आम्हाला शंभू राजाचं चरित्र हे व्यवस्थितपणे न समजल्यामुळे आणि अनेक कादंबरीकाराने लेखकांनी किंवा काही नाटककाराने संभाजी महाराजांच्या चरित्राला वेगळ्या कलाटणीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आम्हाला जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे, जे अतिशय चारित्र्यवान असणारा आणि अतिशय योद्धा असणारा हा जो आमचा राजा आहे, त्या राजाचा आम्हाला शौर्य बघत असताना, कार्य बघत असताना अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवतो आहे. आणि टॉमस निकस असेल किंवा हेनरी ऑक्झिटिन असेल, जे इंग्रजांचे संदर्भात आहेत, ते गडावरती आल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधण्याला कोण पुढे यायचं, तर त्यांच्यासोबत संवाद साधायचे संभाजी महाराज, म्हणजे इंग्रजीमध्ये उत्तम संवाद साधणारे. आणि याचा उल्लेख आपल्याला जे इतिहासकार आहेत, काफी खान, इतिहासकार ईश्वरदास नागर किंवा इतिहासकार भीमसेन सक्सेना किंवा ग्रँड डफ सारखा इतिहासकारसुद्धा या गोष्टीची नोंद करतोय. म्हणून हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि आम्ही म्हणून बहुभाषिक कसं असावं याच्यामधून आम्हाला संभाजी महाराजांच्या चरित्रातून सहजपणे लक्षात येतं. जे लोक सांगतात की इंग्रजीचं संदर्भाने नको किंवा मराठीचा, परंतु आम्हाला मराठीच्या सोबतच ज्या इतर भाषा आहेत त्या इतर भाषासुद्धा येणं गरजेचं आहे. यालाच जोडून महात्मा फुले एका ठिकाणी म्हणतात की इंग्रजी शिकून जातीभेद मोडा, भटजी बारोडा गाडून या, हा अखंडातला एक त्यांचा कवितेचा म्हणजे ओळ आहे. हेही आपण म्हणजे मी त्या विषयाकडे जास्त जाणार नाही आहे, परंतु फक्त तुम्हाला याची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जे शंभू राजांचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ते प्रयत्नवादी होते. ते दैववादाला त्याच्यावरती ते कडाडून टीका करायचे. कारण त्यांचं जे बुधभूषणम नावाचा जो संस्कृतमधला ग्रंथ आहे त्यातला जो 58 श्लोक आहे, त्या 58 श्लोकामध्ये आपल्याला ते सहजपणे सांगून जातात की उद्योगीन पुरुष सिंह उपेती लक्ष्मी देवम प्रधानमिती का पुराशा वदंती देवम विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृत यदि न सिद्ध्यती कोत्रम दोषः. याचा अर्थ सहजपणे असा आहे की जे प्रयत्नवादी असतात ते पुरुष सिंह मर्द असतात, आणि जे दैवावर विश्वास ठेवतात, जे दैववादी असतात ते कनिष्ठ किंवा ते नामर्द असतात. त्यामुळे दैववाद सोडा आणि प्रयत्नवादी व्हा, ही जी शिकवण आहे ही शिकवण फार महत्त्वाची आहे. कारण बालशंभूला त्यांच्या जसं मी उल्लेख केला की वयाच्या दुसऱ्या वर्षी पोरकं कसं झालं, तर शंभू राजांच्या जन्मानंतर म्हणजे 14 मे 1657ला पुरंदर किल्ल्यावरती सईबाई या थोरल्या महाराणीच्या पोटी जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांना काही दिवसांनी, कारण त्यांच्या अगोदर त्यांना सखूबाई, राणूबाई आणि अंबिका या 3 बहिणी होत्या आणि चौथं अपत्य म्हणजे शंभू राजे आहेत. आणि शंभू राजाच्या जन्मानंतर सईबाई साहेबांना बाळांत रोग झाला होता आणि त्याच्यामुळं त्यांना बाळाला पाजण्यासाठी म्हणजे शंभू राजाला पाजण्यासाठी दूध येत नव्हतं. मग त्यावेळेस दुधाची सोय म्हणजे धाराऊ गाडे ज्या आहेत कापूरहोळच्या, त्यांची दूध आई म्हणून मासाहेब जिजाऊंनी दूध आई म्हणून त्यांची सोय केली होती आणि म्हणून तो प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता. काही दिवसांनी म्हणजे 5 सप्टेंबर 1659ला महाराणी सईबाईंचं म्हणजे बालशंभूच्या आईचं निधन होतं आणि त्यावेळेस शंभूचं वय असते 2.25 वर्ष आणि 2.25 वर्षाच्या वयामध्ये आईविना पोरकं झालेलं हे बाळ, हा युवराज, याच्यावरती संस्कार करण्याचं, यांना योग्य संस्कार देण्याचं, शिक्षण देण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलेलं आहे. म्हणून 2 छत्रपती कसे घडवलेत हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं आहे की जसं शिवबांना घडवलं आहे तसंच शंभू राजाला, संभाजी महाराजांना सुद्धा मासाहेबाईंनी घडवलं आहे. आणि त्यामुळे तलवारबाजी असेल, घोडेस्वारी असेल, युद्ध कला असेल किंवा भाषाविषयक शिक्षण असेल, या सर्व शिक्षणामध्ये वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी उत्तमपणे प्रावीण्य मिळवलं होतं. आणि राजकारणातसुद्धा अनेक जे राजकीय धडे आहेत ते त्यांना बालपणीच त्यांच्यावरती जे संस्कार झाले होते. आपल्याला सर्वांना माहीत असेल की 11 जून 1665ला मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या सोबत जो पुरंदरचा तह झाला होता, त्या पुरंदरच्या तहानुसार ज्या काही अटी शर्ती होत्या त्यामध्ये 5000 मनसबदार म्हणून शंभू राजांना
त्या ठिकाणी जामीन किंवा ओलीस राहावं लागलं होतं हे आपल्याला माहीत आहे. आणि सोबतच त्यांना मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीमध्ये बालशंभूला म्हणजे वडिलांनी शंभूराजांना तारण म्हणून त्यांच्याकडे ठेवलं होतं. आणि त्यावेळेस संभाजी युवराज संभाजी त्यांच्यासोबत राहत असताना जी चर्चा आहे, जे संवाद आहे, त्यातूनही शंभूराजे बऱ्याचशा गोष्टी शिकले. आणि त्यातला एक प्रसंग तुमच्या पुढे ठेवतो जो फार महत्त्वाचा आहे की बाबा जी चुलूक काय असते. तर त्यावेळेस संभाजीराजांना खोचकपणे दिलेर खान एक प्रसंग आहे की दिलेर खान त्यांना म्हणतो, शंभूराजे हम आप पर बहुत खुश है और हम आपको एक हाथी भेंट देते हैं, उसे नजराना बोल के आपको पेश करते हैं, आपको देते हैं. और हे बोलताना आणि देतात आणि लगेचच त्याला लागूनच दुसरा प्रश्न दिलेर खान करतात, शंभूराजे हम आपको जो हाथी दे रहे हैं वो तो हाथी इतना बड़ा है और आप तो इतने से छोटे हो, इस हाथी को आप कैसे ले जाएंगे. त्यावेळेस बालशंभूचं जे उत्तर आहे ते उत्तर फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि ते उत्तर असं आहे की खान साहब, ये जो हाथी है ये हाथी तो कितना भी बड़ा क्यों न होता लेकिन वो चलता है, हिलता है, इसे तो हम कैसे भी ले जाएंगे, लेकिन आपको जो तह के अनुसार जो किले दिए गए हैं वो तो ना हिलते हैं, न डुलते हैं, न चलते हैं, उसे आप कैसा ले जाएंगे. हे जे उत्तर आहे या उत्तराने दिलेर खानाची बोलती बंद झाली होती. म्हणजे बालशंभूचं हे जे संवाद कौशल्य आहे, निर्भीडपणा आहे, हा फार महत्त्वाचा आहे. बालशंभूला निश्चितपणे आपल्याला चारित्र्याच्या संदर्भाने शंगारपूरचे जे पिलाजी शिर्के आहे त्यांची जी कन्या आहे राजाऊ, हिच्यासोबत बालशंभूचा विवाह झाला होता, ज्या राजाऊला नंतर येसूबाई असं नाव आपल्याला माहीत आहे, ते नाव दिलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला किंवा येसूबाईला दिलेला जो दर्जा आहे त्या दर्जाची एकच ओळ फार महत्त्वाची आहे की श्री सखी राधनी जयतू येसू. म्हणजे येसूबाईला त्या दरबारामध्ये किंवा संभाजी महाराजांच्या सोबत असताना जो दर्जा दिला होता तो दर्जा म्हणजे महाराणीसारखा दर्जा दिला होता. आणि जो पत्रव्यवहाराचा जो अधिकार आहे त्याच्यावरती जे शिक्के आहेत त्या शिक्क्यांचा अधिकार दिला होता. म्हणून आम्हाला शंभू महाराजांचं जे चरित्र आहे ते अगदी शुद्ध आहे. त्याच्यावरती कादंबरीकारांनी, कथा लिहिणाऱ्यांनी किंवा काही नाटककारांनी जरी वेगवेगळ्या पद्धतीने त्यावरती चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांचा तो मनोरंजन आहे, त्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. कारण इतिहासकारांनी अनेकदा त्या संदर्भाने मुद्देसुद्धपणे अगदी मांडणी करून त्यांचे चरित्र जे आहे ते शुद्ध आहे याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे लिहिले गेलेलं आहे. ते आम्ही फक्त जाणून घेणं आणि त्याला एकदा उघड डोळ्यांनी पाहणं फार महत्त्वाचं आहे. मी शंभूराजांच्या चरित्रावरती बोलत असताना जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला शंभूराजांनी जे मुंबई बंदर असेल किंवा इतर व्यवहारासंबंध इंग्रज गव्हर्नर केजविन याच्यासोबत केलेल्या वाटाघाटी महत्त्वाच्या आहे. आपल्याला शंभू चरित्राच्या संदर्भाने जो संघर्ष त्यांना करावा लागला होता त्या संघर्षामध्ये त्यांच्या शौर्याची खऱ्या अर्थानं परीक्षा झाली होती. आणि म्हणून त्यांच्यावरती जरी कुणी काही टीका करण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला शंभू चरित्रातली फार महत्त्वाची जी गोष्ट आहे तिची गोष्ट आम्हाला अधिकपणे त्यांच्या शौर्याचा प्रत्यय येण्याला सहज लक्षात येते की जसं अटी शर्ती ठरल्या होत्या पुरंदरच्या वेड्यांच्या तहामध्ये, तसं 5 मार्च 1666ला शिवरायांसोबत म्हणजे आग्र्याला जाणारा, म्हणजे बघा महाराष्ट्र किंवा रायगड म्हणजे कोकण ते आग्रा दिल्ली हा प्रवास करणारा आणि घोड्यावर प्रवास करणारा हा जो युवराज, याचं वय आहे 9 वर्ष आणि वयाच्या 9व्या वर्षी त्याने केलेलं जे धाडस आहे ते धाडस फार महत्त्वाचं आहे. आणि सोबतच म्हणजे शिवरायांसोबत त्या ठिकाणी केलेल्या ज्या वागणूक आहे त्यासोबत झालेला त्या ठिकाणी झालेला जो संघर्ष आहे याच्यातून ज्यावेळेस शिवराय निसटतात त्यावेळेस 17 ऑगस्ट
1666ला आग्र्यावरून ते सुटका करतात आणि 12 सप्टेंबर 1666ला शिवराय राजगडावरती पोहोचतात. बालशंभू किंवा युवराज शंभू 9 वर्षाचे शंभूराजे हे महाराजांसोबत येत नाहीत किंवा महाराज त्यांना सोबत आणत नाहीत, तर ते जवळपास 2 महिने 8 दिवस पाठीमागेच राहतात आणि 2 महिने 8 दिवसांनी म्हणजे शंभूराजांना, संभाजी महाराजांना म्हणजेच 20 नोव्हेंबर 1666ला शंभूराजे राजगडावरती पोहोचतात. म्हणजे हा जो एकाकीपणा आहे किंवा हे जे धाडस आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शंभूचरित्राच्या संदर्भाने त्यांनी जे केलेलं लेखन आहे किंवा त्यांनी केलेलं जे कार्य आहे, त्यांनी गाजवलेलं जे शौर्य आहे फार महत्त्वाचे आहे. आपल्याला त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे की नायिकाभेद, नखशिख, 7 शतक, ही जी काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ फार महत्त्वाचे आहे. आणि राजनीतीवरती त्यांनी लिहिलेला जो दंडनीती नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्येही फार महत्त्वाच्या संदर्भाने शौर्य गाजवलेलं आहे. काही महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणून आम्हाला शंभूचरित्राच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या बाबी आम्ही समजून घेणं, त्याच्यावरती विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस काही लोक अर्धवट माहितीच्या आधारे भडकविण्याचा प्रयत्न करतात, फसवण्याचा प्रयत्न करतात. त्याचीही आम्ही शहानिशा करणं फार महत्त्वाचं आहे. कारण शंभू महाराजांच्या चरित्राच्या संदर्भाने काही लोकांनी जी टीका केलेली आहे ती टीका त्यांच्या जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने केलेली आहे. यामध्ये विनायक दामोदर सावरकरांसारखा जो हिंदुपातच्या या पुस्तकामध्ये जसं शिवरायांवरती टीका करतो की काकतालीय न्यायाने शिवाजी छत्रपती झाला, आणि याच पुस्तकामध्ये तो मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेला राज्य बुडव्या संभाजीच्या हाती स्वराज्याची धुरा गेली आणि स्वराज्य डबघाईस आले, अशा पद्धतीनं केलेलं जे वर्णन आहे हे वर्णन फार चुकीचं आहे. आणि म्हणून इतिहासकार नाही ते, तर त्यांनी हे जाणीवपूर्वक केलेलं आहे हे आम्ही लक्षात घेणं, हे पण आम्ही माहीत करून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे संभाजीराजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि पोर्तुगीजाच्या पराभवानंतर ज्या तह ठरला होता की अटी ठरल्या होत्या त्याच्यामध्ये 2 पिंप दारू देण्याचा करार झाला होता. अरे ही जी दारू होती प्यायची दारू नव्हती, तर ती तोफेची दारू होती. याची जाणीव इतिहास लेखकांना असणं फार गरजेचं आहे. त्यांनी त्याचा जे भाषांतर आहे किंवा बोलताना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. आणि याचबरोबर ज्या नाटककार आहेत, गोदावरीसारखं जे पात्र आहे, ज्या अनैतिहासिक आहे, ज्याला कुठेही पुरावा वगैरे नाही आहे, तिच्या नावाच्या संदर्भाने जे काही नाटककार आहेत हे चुकीच्या पद्धतीनं त्या नाटकाच्या माध्यमातून शिवरायांबरोबर संभाजी महाराजांच्या जे चरित्राला डागाळण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला कुठंही पुरावा नाही आहे आणि ते साक्षात खोटरडं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस शंभूराजांना या काळामध्ये, लढाईच्या काळामध्ये उभ्या आयुष्यात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, आपल्या करुणेच्या जोरावरती, आपल्या जिज्ञासूपणाच्या जोरावरती शौर्य आणि चातुर्य, युक्तिवाद या सर्व गुणांनी युक्त असणारा हा युवराज, ज्याने कोणतंही व्यसन केलं नाही, जो सतत 9 वर्ष रणांगणावरती लढत होता, त्याच्या संदर्भाने त्यांच्यावरती केलेले जे संस्कार आहेत ते संस्कार फार महत्त्वाचे आहे. कारण माँसाहेब जिजाऊंनी कधीही ग्रंथ प्रामाण्य नाकारला आणि खालबाह्य, बोथट आणि रटाळ जे पोथीपुराण आहेत ना, जे बहुजनांचे मोठे शत्रू आहेत, याची तीव्र जाणीव असल्याने त्यांनी याच्यापासून शंभूराजांना, शिवरायांना दूर ठेवलं. सत्यनारायण असेल, यज्ञ असेल, अभिषेक असेल, हे कर्मकांड त्यांनी कधीही केले नाहीत. आपल्या सुपुत्राला आणि नातवंडांनाही मंदिर बांधण्याऐवजी भूमिपुत्रांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी किल्ले बांधण्याची व जिंकण्याची प्रेरणा दिली होती. ही गोष्ट आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे वारस म्हणून, विचारांचे वारस म्हणून लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. शंभूराजांना ज्या लोकांनी त्रास दिला आहे, त्या लोकांनी कसा त्रास दिला आहे आणि याच्या संदर्भात त्यांनी केलेली जी दगेबाज आहे किंवा ज्या या काही जे चांडाळ चौकडी आहे, या चांडाळ चौकडीने ज्याच्यामध्ये अण्णाजी दत्तो असेल, सोमाजी दत्तो असेल, आवजी चिटणीस असेल, यांनी केलेलं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राला संभाजी महाराज पुरून उरतात
आणि म्हणून 16 जानेवारी 1681ला ज्यावेळेस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि त्यावेळेस त्यांनी ह्या सर्व जे मंत्री आहेत यांना योग्य ती शिक्षा देऊन त्यांचा बंदोबस्त करतात. आणि सोबतच या युवराजाला, या राजाला लोकांची कीव होती किंवा दया होती किंवा कण होती याचं आपल्याला सहजपणे लक्षात येईल की शेतकऱ्यांना जे गुरे चरायची सनद असेल, गुरेढोरे पालनाचा व्यवसाय असेल, विहिरी, तळे, बांध बंधारे असतील किंवा जमीन लागवडीखाली असेल, शेतीला पाणी मिळावं यासाठी ते प्रोत्साहन द्यायचे, सतत त्यासाठी उत्तेजन द्यायचे. प्रसंगी शेतकऱ्यांना वडिलांनी जो दिलेला वारसा आहे त्या पद्धतीने बैल बियाणे पुरवण्याचं कामही संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या या कालावधीमध्ये केलेलं आहे. याच्या आपल्याला सहजपणे जाणीव होते आणि ती जाणीव करून घेणं आणि त्यांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो इतिहास आपण सहजपणे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. आम्हाला या मंत्र्यांनी केलेली जी धोकेबाजी आहे त्याच्यातून तर शंभू महाराज बाहेर पडलेच, परंतु नंतरही आमच्या संदर्भाने, आमच्या इतिहासाला, आमच्या ज्या शौर्याला ज्या पद्धतीने ही लोक नाव ठेवतात ते आम्ही जाणून त्या संदर्भातला जो सत्य इतिहास जाणणं फार महत्त्वाचं आहे. दुष्यंत कुमार याच्या ओळी फार महत्त्वाच्या. दुष्यंत कुमार या ओळीमध्ये म्हणतोय की यहाँ तो सिर्फ गूंगे और बहरे लोग बसते हैं, खुदा जाने यहाँ पर किस तरह जलसा हुआ होगा, चलो अब यादगारों की अंधेरी कोठरी खोले, कम से कम एक चेहरा तो पहचाना हुआ होगा. आणि म्हणून शिवकुळांचा जो सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा आम्ही समजावून घेणं, त्याच्यात आमच्या राजांनी जो केलेला शौर्याचा इतिहास आहे तो शौर्याचा इतिहासही आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बंधूंनो, ज्या संघर्षमय जीवन शंभू राजांना जगावं लागलं आणि त्यांच्या वारस म्हणून घेत असताना आम्हाला त्यांच्या संदर्भाने, त्यांच्या कार्याच्या संदर्भाने त्यांनी केलेलं जे सगळं शौर्य आहे त्याला जाणीवपूर्वक त्यांनी जे केलेले गड किल्ले उभारलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याची प्रेरणा घेणं फार महत्त्वाची आहे. एक प्रसंग तुमच्या पुढंच ठेवतो की ज्या आपल्यापैकी अनेकांनी ज्या ठिकाणी शंभू राजांचे अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी असणारे जे वडू बुद्रुक आहे त्या तिथं 2 वडू आहेत, परंतु ज्या ठिकाणी वडू बुद्रुक आहे त्या ठिकाणी व्यवस्थित रस्तासुद्धा नाही आहे. आपण अनेकदा पुणे किंवा देहू आळंदीला जातो, परंतु आम्ही जाणीवपूर्वक वडू बुद्रुकला जाऊन ज्या ठिकाणी शंभू राजांचे ज्या पद्धतीनं त्यांना संपवलं गेलं होतं त्याचं कारण हे होतं की कारण त्यांनी लेखणी हातात घेतली होती आणि लेखणी हातात घेतलेली इथल्या व्यवस्थेला, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला कदापि सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मनुस्मृतीच्या नुसार शंभू राजांना संपवण्याचं कारस्थान त्याचा अंमल करायला त्या पद्धतीने त्यांनी वागणूक किंवा त्या पद्धतीनं फिडिंग केली होती आणि म्हणून शंभू राजांना जे खडतर जे मृत्यू आलेला आहे त्याच्यातून आम्हाला त्यांची ज्या ठिकाणी जी समाधी आहे ती जी वडू बुद्रुक त्या ठिकाणी आम्ही गेलं पाहिजे आणि जो सत्य इतिहास आहे तो सत्य इतिहास आमच्या पुढच्या पिढ्यांना, आमच्या स्वतःला तो माहीत करून घेणं फार महत्त्वाचं आहे. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युवराजाचं, या वीर योद्ध्याचं आम्ही सर्वजण जर आमच्या मुलांना शंभू राजांचं शौर्य आणि त्यांच्या जर गोष्टी सांगितल्या तर निश्चितपणे आमची मुलंही त्या पद्धतीने शंभू राजांचा ज्वाजल्य इतिहास समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करण्याचा किंवा तशा पद्धतीने त्यांनी जी शंभू राजांना ज्या पद्धतीनं त्यांनी शौर्य गाजवलंय आणि त्याच्या संदर्भात अगदी हिंदीमध्ये एक शायर असं म्हणतोय, राजन हो तुम साच खरे खूब लढे जंग, देखत तू चंड प्रताप जही तखत त्यजत औरंगजेब बादशहाला असं वाटलं की आता शिवाजी महाराज संपलेत, परंतु शिवाजी महाराजांनंतरही शंभू राजांनी औरंगजेब बादशाला अगदी हैराण करून सोडलं होतं आणि म्हणून दिल्लीवरून बादशाला दक्षिणेमध्ये म्हणजेच
महाराष्ट्रात येण्यासाठी भाग पाडणारा जर कोण असेल तर ते आहेत संभाजी महाराज. आणि म्हणून आम्हाला ज्वाजल्य असा असणारा जो इतिहास आहे, ह्या इतिहास आम्ही समजून घेणं आणि त्या शौर्याचा, त्या इतिहासाचा जो गंध आहे, त्या गंधाचा आमच्यापर्यंतही वारसा पुढे येणं गरजेचं आहे. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी फार महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे.